करांनी मांडला, वडेट्टीवार साहेबांनी मांडला। अलीकडच्या काळामध्ये काय होतं की आम्ही विरोधी पक्षात होतो, आपण वृत्तपत्रांचा आधार घेतोच, पण जिथे डेटा सेट्स अवेलेबल आहे तिथे वृत्तपत्राचा आधार का घ्यावा? आता बेरोजगारीचा दर वगैरे याचे सगळे स्टॅटिस्टिक्स मी तुम्हाला सांगतो, देशाची आर्थिक पाहणी जी असते त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी मिळतात। सगळ्या कुठला तरी पेपर छापतो, मला तर आश्चर्य वाटलं, महाराष्ट्रात बेरोजगारीचा दर 11.7%। कोणाच्याच काळामध्ये 11% पर्यंत 10%वर पोहोचलो नाही आपण बेरोजगारीच्या, कोणाच्याच नाही। इतकी बेरोजगारी कधीच महाराष्ट्रात नव्हती, नेवर इन स्टॅटिस्टिक्स। पण तरी देखील मी सांगतो की सातत्याने हा दर आपण खाली आणतो। आपण जर बघितलं तर बेरोजगारीचा दर 21-22 मध्ये 2021-22 मध्ये हा 4% होता, 23-24 मध्ये 3.3% पर्यंत तो खाली आणला आणि 2025 साली तो बेरोजगारीचा दर 3.1% आहे, म्हणजे आधीच्या वर्षांपेक्षा देखील कमी झालेला आहे, वाढलेला नाहीये, हा कमी झालेला आहे। आणि म्हणून मला असं वाटतं 11.7% वगैरे, आणि माझी म्हणजे माध्यमांना पूर्ण स्वातंत्र्य आहे, पण माझी त्यांनाही विनंती आहे की या सगळ्या गोष्टी थोडा समजून घेऊन आणि रिअल स्टॅटिस्टिक्सच्या आधारावर आपण जर त्या ठिकाणी मांडल्या तर त्या अधिक योग्य असतात। आता आपण सरकारी नियुक्त्यांच्या संदर्भात देखील या ठिकाणी बोललं गेलं की तुम्ही किती नियुक्त्या केल्या। मला सांगताना आनंद वाटतो, मला विचारा तुम्ही 75,000 घोषित केलं होतं, किती झाल्या? महायुतीचं सरकार आल्यापासून 1,20,449 लोकांना नियुक्त्या दिलेल्या आहेत। 1,20,449 आणि अजून काही नियुक्तीपत्र जे शिल्लक आहेत ते आता जेव्हा आम्ही पुढच्या 2 महिन्यात देऊ, हा आकडा 1.5 लाखापर्यंत जाईल। म्हणजे 75,000 सांगितलं होतं 2022 साली, आम्ही 1.5 लाखापर्यंत जातो। आणि पुन्हा आता नव्याने HR रिफॉर्म्स आम्ही सुरू केलेले आहेत, त्याच्यावर मी पुढे बोलीन। आणि त्यातनं एक नव्यानं भरतीचं जे सत्र आहे हे सत्र देखील आम्ही सुरू करणार आहोत। गडचिरोली स्टील हबच्या संदर्भात देखील या ठिकाणी सांगण्यात आलं। जवळपास आत्ता गडचिरोलीमध्ये जे काही आपले करार झाले आहेत त्यानुसार 2,61,839 कोटीची गुंतवणूक ही गडचिरोलीमध्ये होणार आहे आणि त्यातनं 70,895 इतकी रोजगाराची निर्मिती होणार आहे। पण हे करत असताना अनेक वेगवेगळे विषय या ठिकाणी मांडले गेले। पहिल्यांदा तर आम्ही सांगितलंय की गडचिरोलीची जल, जमीन आणि जंगल या तिन्ही गोष्टीचं संवर्धन करून आपल्याला गडचिरोलीमध्ये विकास करायचा आहे। आणि म्हणून आपण गडचिरोलीमध्ये 5 कोटी झाडं लावण्याचा एक उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे। एकूण सगळं जे काही आपण त्या ठिकाणी वृक्षतोड करू, कारण ती करावी लागेल, कारण 80% गडचिरोली मध्ये वृक्ष आहे, पण जिथे जंगल आहे तिथे आपण काहीच करत नाही। गैर जंगलाचा जो भाग आहे तिथे उद्योग जर पाहिजे असतील आणि तुम्हाला खाण जर खोदायची असेल तर तुम्हाला काही ना काही त्या ठिकाणी जागा रिकामी करावी लागते। पण त्याच्यामध्ये जे काही झाडं जातील, आम्ही असा विचार केला, आपली जबाबदारी आहे की त्याच्या 1000-2000 पट जास्त आपण झाडं त्या ठिकाणी लावले पाहिजे। म्हणून 5 कोटी झाडं लावण्याचा उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे। आणि मी निश्चितपणे सांगतो, आजही तिथे जी गुंतवणूक झाली आहे या गुंतवणुकीमध्ये सर्व प्रकारच्या संधी स्थानिकांनाच आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। स्थानिकांना आज तुम्ही जाऊन बघू शकता, ज्यांची भरती झालेली आहे 90% लोक आदिवासी आहेत, दलित आहेत, ओबीसी आहेत, 90% आणि स्थानिक आहेत, बाहेरचे नाही आहेत। त्यांनाच प्रशिक्षण दिलेलं आहे। मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः गेलो होतो, एक ट्रायबल मुलगी होती, आदिवासी समाजाची मुलगी होती, तिने मला सांगितलं की मी इथे आली झाडू पोछा करण्याकरता, मला 13-14 हजार रुपये पगार होता,
त्यानंतर इथेच ट्रॅक्टर चालवायला शिकली, व्हॅन चालवायला शिकली, 30,000 रुपयापर्यंत पगार गेला. आणि आता तीच मुलगी, आदिवासी मुलगी आमची, त्या ठिकाणी ट्रक चालवते आणि 53,000 रुपये तिला पगार आहे. तिथेच प्रशिक्षण घेतलं. त्यामुळे मला असं वाटतं की आज आपण तिथला नक्षलवाद संपवू शकलो, कारण लोकांच्या मनामध्ये ही भावना आपण तयार करू शकलो की हा विकास तुमच्याकरता आहे. आज आमच्या गोंडवाना विद्यापीठाने ऑस्ट्रेलियाच्या कर्टन विद्यापीठासोबत, जे मायनिंगमधलं जगातलं नंबर 1चं विद्यापीठ आहे, त्याच्यासोबत जॉईंट कोर्स चालू केला. 40 आमचे आदिवासी विद्यार्थी हे त्या ठिकाणी कर्टेन विद्यापीठामध्ये शिकायला गेलेले आहेत आणि मायनिंगचा त्या ठिकाणी इंजिनिअरिंग करतायत. आणि म्हणून लोकांना आजही त्या ठिकाणी लोकांना दिग्भ्रमित करणं, आदिवासी संस्कृती संपून जाईल असं सांगणं, हा प्रयत्न चाललाय. पण हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. गडचिरोलीच्या सामान्य माणसाला सोबत घेऊन, आदिवासी माणसाला सोबत घेऊन गडचिरोलीला स्टील सिटी बनवण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी निश्चितपणे करू. यासोबत स्टार्टअपच्या संदर्भात देखील आपण स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरणाला मान्यता दिली. आणि आता आपण जवळपास 146